निवडणुकीमध्ये उभं राहावं, निवडणुकीला सामोरं जावं? हां, कारण मी ह्यावेळेस 2017 ही आपली निवडणूक लढवण्यासाठी उभी आहे. कारण आमच्या पिंपळे सौदागर एरियामध्ये जवळजवळ 70% हे IT वाले सोसायटी म्हणजे इतक्या तयार झालेले आहेत. डेव्हलपमेंट एरिया आहे आणि इतके सुशिक्षित लोक इथे राहतात सोसायट्यामधून आणि मग त्यांना एक त्यांचा कॅन्डिडेट असावा म्हणून मी इथे निवडणुकीला उभी आहे. मला आशा आहे की जर पिंपळे सौदागरमध्ये 70% लोकसंख्या आहे तर मग सोसायटीवाले जरूर मला निवडून देतील अशी आशा आहे मला आणि म्हणून मी निवडणुकीला उभी राहिली आणि मला भरघोस मतं मिळतील हेही मला अपेक्षा आहे आणि ती मी इच्छा करू शकते. सहसा असं म्हणतात की सुशिक्षित लोक हे इलेक्शनपासून लांबच राहतात, हे सोडून म्हणजे याला तुम्ही हे करून तुम्ही स्वतः उभे राहतात. असं काही नाही आहे की सुशिक्षित लोक म्हणजे इलेक्शनच्या भानगडीत पडत नाहीत, पण ते सगळं काही करू शकतात. जर ते IT इंजिनियर आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत तर मग इलेक्शनचं ते काम का करू शकत नाही आहेत. म्हणून मला हे चित्र आता बदलायचं आहे की त्या सर्वांनी आता ह्यावेळेस आम्ही 4 लोक आलो आहे सोसायटी थ्रू, तर पुढच्या वेळेस 70 लोक येऊ शकतात. म्हणजे सोसायटीवाले ह्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी तयार होतील आमच्यामुळे. आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडून? कोणत्याच पक्षाकडून उभी नाही आहे, मी अपक्ष म्हणून उभी आहे. आमचं हे फोरमच मुळात अपक्ष म्हणून आम्ही सोसायटी पिंपळे सौदागर रहाटणी डेव्हलपमेंट फोरम असं मी एक फोरम तयार केलं आणि त्याद्वारे मी उभी आहे. म्हणजे आम्ही